सजयति सिन्दूरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसारासन्नासति विघ्नानां या कुन्देन्दुतुषारहारदौरा या शुभ्रवस्त्रामृता या वीणा वरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषदाढ्यापहा। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। चातुर्मासानिमित्त कीर्तनेंदू हरिभक्तपरायण वैकुंठवासी अरुण महाराज भावी लिखित सुलभ संक्षिप्त भागवत यावरती आपण यथाशक्ती चिंतन करतो। स्कंद 5 अध्याय 1 ओवी क्रमांक 51। आज 30 ऑगस्ट 22। वृषभदेवाने आपल्या मुलांना सांगितलं की तुम्ही संतांना शरण जा। कालचा आपला विषय चाललेला आहे। मुलांनी विचारलं संत कसे ओळखायचे। काल त्याने वर्णन केले, फक्त आपण वाचून दाखवतो। कैसे ओळखावे संत तेही असे जी सांगत निरहंकारी सुहृद शांत साधू समचित्त प्रसन्न जे। त्यांचे प्रेम ईश्वरावर अनासक्त असती करिता संसार पुत्रमित्र ग्रहदार चित्त न गुंते त्या ठाई। मनुष्य अज्ञानी इंद्रिय सुखार्थ भोग मिळविण्या पापे करीत तेने होय तो प्रमत्त होय आसक्त ग्रहद्वारी। संत कसे ओळखावे तरी सांगितले, जे निरहंकारी आहेत, सुहृद आहेत, शांत आहेत, समचित्त आहेत, ज्यांचं परमेश्वरावरती प्रेम आहे, अनासक्त आहेत, प्रपंच करताना सुद्धा अनासक्त आहेत, त्यांनाही मुलं बाळ आहेत, नातवंड आहेत, पतोंड आहेत, पुत्र आहेत, मित्र आहेत, ग्रह आहे, सगळे सोयरे आहेत, सगळ्यामध्ये ते वावरतात, पण सगळ्यात असून अलिप्त आहेत। आता सगळ्यात असून अलिप्त म्हणजे कसं? गुंत्यात गुंतुनी हा पाय माझा मोकळा आणि रंगात रंगुनी या रंग माझा वेगळा। अशा प्रकारचं त्यांचं जीवन आहे। रंगात रंगुनी या रंग माझा वेगळा असं त्यांचं जीवन आहे, अनासक्त आहे। मनुष्य कसा आहे? अज्ञानी आहे। तो अज्ञानी असल्यामुळे इंद्रियाच्या सुखासाठी त्याला असं वाटतं या इंद्रियांना आपण सुख दिलं की आपल्याला सुख मिळेल, आणि त्या इंद्रियांना सुख देण्याच्या नादामध्ये त्याला दुःख मात्र मिळतंय। अज्ञानी मनुष्य अज्ञानी इंद्रिय सुखार्थ भोग मिळविण्यासाठी पापे करीत, त्या इंद्रियांना ते भोग प्राप्त व्हावेत। त्याला असं वाटतं फार मोठ्या घरात राहिलं की आपल्याला हे मिळेल, 2-4 गाड्या दारात असल्या की आपल्याला सुख मिळेल। मग ते मिळवण्यासाठी लांडी लबाडी करून, काय म्हटलं बघा, भोग मिळविण्यासाठी पापे करीत, ते भोग मिळवण्यासाठी वाटेल त्या मार्गाने पैसा जमवायचा आणि ते त्या सुखासाठी त्या सुखाच्या मागे धावायचं।
पण ॲक्च्युअली कसं आहे माहिती आहे का, ते सुख पुढे पळताना आपण त्याच्या मागे धावतो, ते मिळत नाही. आणि म्हणूनच काय म्हटलं की सुख सुख म्हणत आहे दुःख टाकोने आले, भजन सकळ गेले चित्त दृष्टी. सुख, त्या सुखाच्यासाठी एवढी पापं केली, मिळालं का म्हणाले, म्हणले मिळालं नाही. या इंद्रियांना सुखी करण्यासाठी त्यांनी केलं. काय केलं, गोड पदार्थ आवडतात म्हणून एवढे पदार्थ खाल्ले की डायबिटीज झालं. एवढा व्याप आपण वाढवून ठेवला की त्याची चिंता करता करताना BP झाला. एवढे उद्योग करून ठेवले असल्यामुळे त्याच्या मागे काय लागलं, सगळं जे काही इन्कम टॅक्स म्हणा, अमुक म्हणा, तमुक म्हणा, सगळं मागं लागलं. त्याच्यातनं बाहेर कसे पडायचे त्याची चिंता लागली. म्हणजे ज्या इंद्रियाच्या सुखासाठी नाना प्रकारची आपण पापकर्म केली, ती इंद्रिय उलट दुबळी झाली. विषय सुखाच्या मागे लागला, झाला TB त्याला. म्हणजे या विषयाच्या सुखाच्या मागे लागून नाना प्रकारची पापं करून सुद्धा ते प्राप्त झालंय का, म्हणले नाही. सुख सुख म्हणत आहे दुःख ठाकोनी आले, भजन सकळ गेले चित्त दुश्चित्त झाले. सुख मिळवण्यासाठी प्रयत्न केला पण मिळालं नाही. का नाही मिळालो, जिथे नाही तिथे आम्ही शोधतोय, त्यामुळे ते मिळालं नाही. विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. या विषयाच्या जनित म्हणजे या विषयाच्यामुळे मिळणारं सुख, विषयजनित सुखे, त्याला आता कळायला लागलं, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. तुझं विण रघुनाथा ओखटे सर्व काही. आता त्याला कळायला लागलं की या विषयाच्या मागे मी लागलो पण सुख मिळत नाही. म्हणजे अज्ञानी मनुष्य काय करतो, ते सुख मिळवण्यासाठी नाना प्रकारचे वाईट कर्म करतो आणि शेवटी कशाचा धनी झालाय, पापाचा धनी झालाय. बरं ते पाप कुणाला फेडायचं आहे, ज्याने केलं त्यालाच फेडायचं आहे ना. मनुष्य अज्ञानी इंद्रिय सुखार्थ भोग मिळविण्या पापे करीत, तेने होय तो प्रमत्त, होय आसक्त ग्रहद्वारे. आणि त्यामुळे काय झालं, घरादारामध्ये जो आसक्त होऊन गेला, ह्याला सुख द्यायचं, त्याला सुख द्यायचं, त्याला सुख द्यायचं, याच्यामध्ये बरं कोणीच सुखी होत नाही. सर्वांना तुम्ही एका वेळेला सुखी करू शकत नाही, लक्षात घ्या. एका वेळेला तुम्ही अनेक माणसाला सुखी करू शकत नाही, कोणीतरी दुःखी होतच. आणि सगळ्यांना सुखी करायच्या नादामध्ये आपल्याला सुखी व्हायचं हेच तो विसरून जातो. आपल्या सुखाकडे त्याचं लक्ष नाही. आपुल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची. आपल्या आत्मसुखाचा विचार जो करतो त्याचे आई वडील धन्य आहेत. हा सगळ्याचं सुख सगळ्यांना सुखी करण्याच्या नादात काय झाला, याचं स्वतःच्या सुखाकडे दुर्लक्ष झालं. आत्मसुख त्याला प्राप्तच झालं नाही. बाकीचे तरी सुखी झाले का म्हणाले, ज्यांच्यासाठी एवढं धडपड केले तेही दुःखीच आहेत. का दुःखी आहेत, त्यांना तुम्ही जेवढं दिलं ना त्याच्यापेक्षा जास्ती पाहिजे म्हणून दुःखी आहे. तुम्ही समजा सगळ्यांना 5-5 हजार रुपये दिले, त्यांना असं वाटतं काय यांनी 10-10 हजार दिले असतं काय बिघडलं असतं. म्हणजे कितीही दिलं तरी सुख नाही. का, माणसाच्या अपेक्षा वाढत जातात. तुम्ही कोणासाठी तासभर द्या, त्याला असं वाटतं ह्यांनी माझ्यासाठी 2 तास द्यावे. कोणाला तुम्ही पैसे द्या, त्याला वाटतं तुम्ही अधिक द्यावे. म्हणजे समोरच्या माणसाच्या आपल्याकडून अपेक्षा वाढतात आणि त्या पुऱ्या करता करता आपले नाकेनऊ येऊन जातं. मनुष्य अज्ञानी इंद्रिय सुखार्थ भोग मिळविण्या पापे करीत, तेने होय तो प्रमत्त, होय आसक्त गृहद्वारी. स्त्री पुरुष ग्रंथी 2 होत, गृहभूमी पुत्राप्त मोह ममता वाढत, संसार पाशी बद्ध करती. मुलं बाळं नातवंड पटवंड, हे माझं घर, ही माझी मुलं, ही माझी बायको, हे माझं 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 करता करता तो त्याच्यात गुंतून पडतो. आता माझ्याशिवाय ह्यांचं कसं होईल म्हणून गुंतून पडतो. तोडावया ही दृढबंधने 25 सांगितली साधने, मुक्त होईल जीवतेने ऋषभ म्हणती पुत्रासी. आता या बंधनातनं किंवा या मोहातनं बाहेर पडायचं असेल
तर मग काय करावं लागेल? म्हणजे त्याच्यासाठी साधनं तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर बाहेर पडायची इच्छा असेल तर या साधनांचा विचार करा. बाहेर पडायचं नसेल, यातच गुंतून पडायचं असेल तर मग ते साधनाचं ते काय उपयोग आहे? ज्याची त्याला प्यार कोठडी, कोठडी तले सखे सवंगडी, जग हे बंदीशाळा. त्या बंदीशाळेतच पडायचं असेल तर, कारण त्याला ज्याची त्याला प्यार कोठडी, त्याला त्या तुरुंगातच राहण्याचा आनंद वाटतोय. ज्याला त्या तुरुंगातनं बाहेर पडायची इच्छाच नाही, त्याला त्या तुरुंगातनं बाहेर पडण्याचे मार्ग सांगून तरी काय उपयोग आहे? मुलांना सांगतात ते ऋषभदेव, तुम्हाला जर यातनं बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला मी मार्ग सांगतो, पडायचं का नाही तुम्ही ठरवा. या पाशातनं बाहेर पडायचं का नाही ते तुम्ही ठरवा, पण तुम्हाला मार्ग माहिती असावेत म्हणून मी तुम्हाला सांगतो. श्रद्धा हंसरूप गुरुवरती, सेवा भक्ती त्यागवृत्ती, अनैच्छा तप काम्य निवृत्ती, तितिक्षावृत्ती ठेवावी. हे बघा, यातनं बाहेर पडायचं असेल तर गुरुवरती आपली निष्ठा पाहिजे. गुरु कसं आहे? हंस आहे, हंसरूप आहे तो. हंसरूप म्हणजे हंसाचा गुणधर्म काय आहे? दूध आणि पाणी एकत्र ठेवलं तर त्यातलं फक्त तो दूध प्राशन करतो. एकत्र केलेले आहे दूध आणि पाणी, तर तो त्यातलं फक्त दूध प्राशन करतो आणि त्याच्यामध्ये शिल्लक राहतं काय? पाणी शिल्लक राहतं, दूध प्राशन करतो. म्हणजे ह्या सार आणि आसार मिक्स आहे. यातलं सार कसं घ्यायचं ती कला आपल्याला कोण शिकवत आहेत? गुरु शिकवत आहेत. म्हणून त्या गुरुला शरण जायचं आहे. ते हंसरूप आहेत. श्रद्धा हंसरूप गुरुवरती, सेवा भक्ती त्यागवृत्ती. आपण सेवा करावी गुरुची, भक्ती करावी. आपल्या मनामध्ये हळूहळू त्यागाची भावना वाढत जाते. आपल्याला ज्ञानेच्छा, आपल्याला ज्ञानप्राप्तीची इच्छा तयार होते. कधी गुरुला शरण गेलं तर ज्ञानप्राप्तीची इच्छा निर्माण होते. आपल्याला तप काम्य निवृत्ती, तप कसं करायचं ते सांगतात. काम्य वृत्तीचा त्याग कसा करायचा ते सांगतात. या सगळ्या गोष्टीतनं निवृत्त कसं व्हायचं ते सांगतात. तितिक्षावृत्ती ठेवावी, श्रवण करावे मतकथा. आपल्या इंद्रियावर नियंत्रण ठेवावं. माझी कथा श्रवण करावी. धरावी मद्भक्त संगती. माझे जे भक्त आहेत त्यांच्याशी मैत्री कर. ऋषभदेव काय सांगतात आपल्या मुलांना? अरे कुणाशी मैत्री करशील? मित्र तर सगळेच आहेत, पण आपल्याला जर मैत्री करायची तर कोणाशी करावी? तर ज्याचं भगवंताच्या चरणी चित्त आहे त्याच्याशी मैत्री करावी. तुझे ठाई ज्याची भक्ती, त्याची घडावी संगती. संगती त्याची घडावी संगती. भगवंताच्या चरणी ज्याची दृढ भावना आहे, श्रद्धा आहे, अशा माणसाची संगत, असे मित्र असावेत. धरावी मद्भक्त संगती, मदगुण कीर्तनी असावी. रती निर्वैर असावे समदृष्टी, देह गे ममता त्यागावी. माझ्या भक्ताची संगत धरावी असं परमात्मा म्हणतोय. माझे गुणगान गावेत. वृत्ती निर्वैर असावी, कुणाबद्दल वैराची भावना मनामध्ये नसावी. समदृष्टी असावी. गेहम ममता याचा त्याग करावा. देह गेह ममता, कुठल्या कुठल्या गोष्टीचा त्याग करायचा आहे? हा देह म्हणजेच मी, ही देहात्म भावना, तिचा त्याग करायचा आहे. हे घर माझं आहे या भावनेचा त्याग करायचा आहे. कुणाचं आहे? परमेश्वराचं आहे. म्हणजे ही भावना अशी की भगवंताच्या कृपेने मला मिळालेलं घर आहे, त्या घरात मी राहतो, ही भावना आपली असावी. हे घर माझं नाही, कुणाचं आहे? म्हणजे गुरुचं आहे. म्हणजे ह्या भावनेने आपण त्याच्यामध्ये राहावं. म्हणजे आपली त्याच्यावरची ममता आसक्ती कमी होत जाते. मुलाबाळामधले आपलं मन हळूहळू काढून घ्यावं, कारण ती मोठी झालेली असतात, कार्यतत्पर झालेली असतात, त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या पेलू द्याव्यात. त्याच्यावरची ममता म्हणजे गुंतवणूक आपली कमी करावी.
करावा अध्यात्म शास्त्र अभ्यास. एखादी कंपनी बुडती असं कळलं ना, मग त्यातनं काय करतो इन्व्हेस्टर, थोडं थोडं आपलं गुंतवणूक आहे ती कमी करत जातो. एखादी बँक बुडायला लागली की आपण जाऊन लगेच त्यातल्या ठेवी काढून घेतो ना, तसं आहे ते. नश्वर आहे कळलं की शाश्वत आहे तेवढं आपल्याजवळ ठेवतो, नश्वर जाणारच आहे. करावा अध्यात्मशास्त्र अभ्यास, आवडी धरावा एकांतवास, मन प्राणेंद्रिया जियाभ्यास, सत्य ब्रह्मचर्य पाळावे. अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करावा. एकांतवासाची आवड आपल्याला निर्माण व्हावी. कारण एकांतवासात काय, काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ श्रीराम. काय म्हटलंय, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. म्हणजे एकांतात जावं, ग्रंथाचा सखोल अभ्यास करावा, चिंतन करावं, त्याच्यावर मनन करावं. धरावा एकांतवास, मन प्राणेंद्रिय जे अभ्यास. एकांताची सवय लागली पाहिजे. हळूहळू आपलं मन त्या आत्मतत्वावरती केंद्रित करता आलं पाहिजे. मन प्राणेंद्रिय जयाभ्यास, आपलं मनावरती नियंत्रण पाहिजे. मन काय कुठे भरकडत जातं, ते मन आपल्या कंट्रोलमध्ये पाहिजे. त्या मनावरती आपलं नियंत्रण पाहिजे. मन म्हणलं वाटेल ते करायचं का, वाटेल ते खा म्हणून मन सांगतंय, वाटेल ते पी म्हणून मन सांगतंय. अरे त्यांनी सांगितलं म्हणून आपण आचरण करायचं का. आपल्याला कळतं का नाही चांगलं काय वाईट काय, लोक काय म्हणतील, आपल्या तब्येतील ते चांगलं आहे का नाही, विचार करावा. आपल्या मुलाबाळावर काय संस्कार होत आहेत त्याचा विचार करावा ना. म्हणजे मन म्हणतंय त्याच्यामागे भरकटत जायचं का, चांगलं काय वाईट आहे याचा विचार करून त्या मनावरती नियंत्रण ठेवायचं महत्त्वाचं. मग मनावरती नियंत्रण पाहिजे, प्राणावरती नियंत्रण पाहिजे, या इंद्रियावरती नियंत्रण पाहिजे. मन प्राणेंद्रिय जयाभ्यास, सत्य ब्रह्मचर्य पाळावे. सत्याचं आचरण करावं, सत्य बोलावं आणि आचरण पण सत्याचंच करावं. प्रामाणिकपणा. सत्यनारायणाची कथा म्हणजे तर काय, सत्याची कथा आहे. सत्यनारायणाची कथा म्हणजे काय बघा, की आपल्याशी कोणी खोटं बोललेलं आपल्याला आवडतं का. म्हणजे माझ्याशी कोणी खोटं बोललेलं मला नाही आवडत, मग तुला आवडत नाही तर देवाला कसं आवडेल. बरोबर आहे. तुझ्याशी कोणी खोटं बोललेलं तुला आवडत नाही, मग तू कुणाशी खोटं बोललेलं देवाला कसं आवडेल. बरं म्हणले, तुला कोणी फसवलं तर आवडतं का. 4 माणसं येऊन तुला फसवलं, तुला बरं वाटतं का. नाही म्हणले, मला कोणी फसवलेलं आवडत नाही, मी लगेच पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करीन या माणसाने मला फसवलं म्हणून. म्हणजे तुला कोणी फसवलं तर तुला आवडत नाही. बरोबर आहे. मग ते तू लोकाला फसवतो ते देवाला आवडेल का. म्हणजे सत्याने वागावं. आपणही कुणाला फसवू नये, आपणही खोटं बोलू नये. खोटं बोलण्याचं काय दोष आहे बघा. एकदा एक खोटं बोललं तर ते लपवण्यासाठी माणसाला 100 वेळा खोटं बोलावं लागतं. आणि ज्या माणसाला खरंच बोलायची सवय आहे त्याला काही लक्षात ठेवावं लागत नाही. एखादा मनुष्य म्हणेल तू हे बोलला का बाबा, हो बोललो मी, त्याला ते लपवावं लागत नाही. म्हणजे मन शांत राहतं ना. खरं बोलणाऱ्याला काय लपवायचाच प्रश्नच नाही ना. सत्य आहे ते सत्य आहे म्हणतो. सत्य ब्रह्मचर्य पाळावे. ब्रह्मचर्य पाळावे याचा अर्थ काय आहे, की फक्त आपल्या पत्नीशी एकनिष्ठ राहावं, बाकी इतर स्त्रियांकडे लक्ष देऊ नये असा त्याचा अर्थ आहे. ब्रह्मचर्य म्हणजे आपलं एकपत्नी व्रत हे असावं आपल्याजवळ. ह्या ब्रह्मचर्याचा म्हणजे ब्रह्मचर्य म्हणजे स्त्रीपासून लांब राहणं, ह्यालासुद्धा ब्रह्मचर्य म्हणत आहे. पण इतर स्त्रियांकडे विषयभावनेने न पाहता फक्त आपली स्त्री आहे ती पण त्या ठराविक वेळेपुरतीच आपली पत्नी, असा भाव आपल्या मनामध्ये जसा येईल तसं त्याच्यावरती नियंत्रण येतं. सत्य ब्रह्मचर्य पाळावे, तत्पर असावे कर्तव्य कर्मात. आपल्या वाट्याला आलेली कर्तव्य कर्म आपण पार पाडावे. आपुल्या कर्मी दक्ष तो मोक्ष मिळवे.
एवढा सगळा प्रपंचाचा या सृष्टीचा गाडा चालायचा आहे ना. मग परमेश्वराने प्रत्येकाला काही कामं निवडून दिली. त्याने ती कामं त्या वेळेला प्रामाणिकपणे करायला पाहिजे. त्याचं कर्तव्य हीच त्याची सेवा आहे भगवंताची. आता एखादा रेल्वे गाडीचा ड्रायव्हर आहे समजा, एखादा एस टीचा ड्रायव्हर आहे, एखादा विमानाचा विमान चालक आहे. आता तो त्याची ड्युटी आहे आणि तो जर ड्युटीवर गेला नाही तर किती लोकांचा खोळंबा होईल, अनेक लोकांचा खोळंबा होईल. तो म्हणेल नाही आज माझ्या घरी सत्यनारायणाची पूजा, मी काही आज जाणार नाही. चालेल का, रजा असेल तर तुला घेता येईल, पण तू ते काम सोडून हे करत बसू नको. तू तुझी ड्युटी प्रामाणिकपणे करणं हीच सत्यनारायणाची पूजा, हीच देवाची पूजा. आपलं कर्म हीच देवाची पूजा, स्वकर्म सुमनांची पूजा आहे. आपण केलेली कर्म भगवंताला अर्पण करावे. सावतामाळी काय म्हणतो, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. मी जे कर्तव्य कर्म करतो आहे, हे भाजीपाला पिकवण्याचं, शेती करण्याचं काम, हीच माझी भगवंताची सेवा आहे म्हणतो. म्हणजे प्रत्येकाने त्याच्या वाट्याला आलेले जे काही कर्म आहे ते कर्म प्रामाणिकपणे करणं हीच भगवंताची सेवा आहे. म्हणजे माणसाने आपल्या कर्तव्य कर्मात चुकू नये. मुलाचं कर्तव्य कर्म काय, की शिक्षण घ्यावं, उत्तम प्रकारची नोकरी म्हणा, व्यवसाय करावा, धनार्जन करावं, आपल्या आईवडिलांची सेवा करावी, हे मुलाचं कर्तव्य आहे. गृहस्थाश्रम धर्माचं कर्तव्य काय, आपल्या बायका मुलांचं कुटुंबाचं पालनपोषण करावं, आलेल्या अतिथ अभ्यागताचं पालनपोषण करावं, हे त्याचं कर्तव्य आहे. वडिलांचं कर्तव्य मुलाबाळाचं सगळं कल्याण कसं होईल याची आपण चिंता बाळगणं, हे वडिलांचं कर्तव्य. म्हणजे प्रत्येकाच्या वाट्याला आलेलं कर्म ते त्यांनी प्रामाणिकपणे केलं की सगळा सृष्टीचा गाडा व्यवस्थित चालणार. तत्पर असावे कर्तव्य कर्मात. आपलं कर्म, आपलं कर्तव्य कधीही चुकू देऊ नये. आपलं कर्तव्य आपण करत आहोत, फक्त फलाची अपेक्षा करू नये. दुःख कुठे मिळतं का, आपण फळाची अपेक्षा करतो, त्याच्या अपेक्षेतच दुःख आहे. म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं, कर्मण्ये वाधिका रस्ते मा फलेषु कदाचन. तू कर्तव्य कर्म करणं एवढं तुझं काम आहे, फळाची अपेक्षा ठेवू नकोस. मिळालं चांगलं फळ तर उत्तम आहे, नाही मिळालं तर मी कर्तव्य कर्म केलं याचा आनंद तर मला मिळेल. तत्पर असावे कर्तव्य कर्मात दमन करावे इंद्रियास. सर्वा ठाई माझा वास आयुष्या ज्ञानी वर्तावे. दमन, आपल्या इंद्रियाचं दमन करावं म्हणजे इंद्रिय आपल्या ताब्यात असावे. सर्वा ठाई माझा वास आयुष्या ज्ञानी वर्तावे. सर्वत्र मीच आहे ही भावना मनामध्ये ठेवावी. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. सर्वामध्ये परमात्म्याला पाहण्याची आपल्याला ती ज्ञानदृष्टी असावी. सर्वा ठाई माझा वास ऐशा ज्ञानी वर्तावे. ऐसा आचरता योगाभ्यास होय अहंकार ग्रंथीचा नाश. अशा प्रकारचा हा योगाभ्यास आहे. अशा प्रकारचा योगाभ्यास ज्याला जमला काय होईल, होय अहंकार ग्रंथीचा नाश. अशा प्रकारचं आपल्याकडून आचरण झालं तर आपल्या मनातला अहंकार हळूहळू कमी होत जातो, नाहीसा होतो. एखादा खडीसाखरेचा तुकडा आहे, तो हळूहळू त्या पाण्यामध्ये मिसळून जातो, पाणी गोड होतं. बघा काय होतं, खडा नाहीसा होता पण पाणी गोड होतं. तसला आपला अहंकार नाहीसा झाला की सगळी कर्तव्य कर्म गोडच आहेत, भगवंताला आवडतात. ते म्हणजे अहंकार रहित सेवा भगवंताला आवडते. तो खडीसाखरेचा खडा पाण्यामध्ये टाकल्यानंतर हळूहळू विरघळून जातो आणि पाणी गोड करतो. तसं आपला अहंकार हळूहळू नाहीसा झाला की आपण केलेली कर्तव्य गोड मानतो परमेश्वर. होय अहंकार ग्रंथीचा नाश. इतर साधका करावा उपदेश. जरी न मानते रागवू नये. इतर साधकांना आपण उपदेश करावा. समजा कोणी आपलं ऐकलं नाही, त्याचा राग बांधू नये. आपण सांगतो तुम्ही असं करा, तसं करा, तसं करा. लोकांनी ऐकलं उत्तम आहे, नाही ऐकलं तर आपण रागवायचं नाही. का रागवायचं नाही, माझं काम आहे त्याला 4 चांगल्या गोष्टी सांगणं, ते मी केलं आहे. त्यांनी तसं वागलं तर त्याचं कल्याण होईल, नाही वागलं
तर तो त्याचं नशीब काय असेल ते. मग तो आपण सांगितलं तसं तो वागत नाही याचा राग साधकांनी धरू नये, गुरूंनी पण धरू नये. माझं काम आहे बुवा शिष्याला 4 चांगल्या गोष्टी सांगणं, त्याप्रमाणे वागायचं का नाही, आचरण करायचं का नाही, त्याचा नशिबाचा भाग आहे. त्याने आचरण केलं चांगलं तर त्याचं कल्याणच आहे. इतर साधका करावा उपदेश जरी न मानती राग होऊ नये. भोगवादी जे का असते परस्परांचे वैर करते, आपले कल्याण कोण नेणते, दुःख भोगती तेणीची. जे भोगवादी आहेत, भोगाचीच अपेक्षा करणारे, मग त्यांच्यात आपसामध्ये वैर होतं आणि त्या वैरामध्ये दोघांचंही नुकसान होऊन जातं. आपले कल्याण कोण नेणते, दुःख भोगती तेणी. ते आपल्या कल्याणाचा विचार करत नाही, त्यामुळे दुःख वैराने वैरच वाढत जातं, कमी होत नाही. तो न खरा गुरु स्वजन जे न खरे दैव जाण, जो न सोडी मृत्यू वासना स्वामीन तो माता पिता. तो न खरा गुरु कोण, जो आपल्याला मृत्यूच्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातनं सोडत नाही ना, तो खरा गुरु नाही. आपले आईवडीलसुद्धा आपलं कल्याण चिंततात की माझ्या मुलाचं कल्याण व्हावं, त्याचा हा मनुष्यदेह सार्थकी लागावा, असं आईवडिला नाही वाटतं. मनुष्य गंधर्व किन्नर दैत्य देव इंद्र दक्षादी ब्रह्मपुत्र हे एकाहून एक श्रेष्ठ, त्याहून श्रेष्ठ शंकर. एकापेक्षा एक श्रेष्ठ आहे. एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको. या जगामध्ये एकापेक्षा एक वरचढ असतो. आपल्यापेक्षाही कोणीतरी वरचढ असेल, आपल्यापेक्षाही कोणीतरी ज्ञानी असेल. त्यामुळे आपण मोठे आहेत अहंकार बाळगू नये. आपल्यापेक्षा कोणीतरी ज्ञानी, आपल्यापेक्षा कोणीतरी आपण सेवा करतोय, आपल्यापेक्षा अनेक पटीने सेवा करणारी माणसं जगामध्ये. आपण पूजा करतो, आपल्यापेक्षाही उत्तम पूजा करणारी माणसं जगामध्ये. असा विचार केला की आपला अहंकार कमी होतो. पूजा देखता जाड जीवी गळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. किती योग मूर्ती, किती पुण्यमूर्ती, किती धर्म संस्थापनान्न शांती. परस्तावलो कावलो तप्त झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. किती के देहे त्यागिले तूज लागी, पुढे जाहले संगतीचे विभागी. देहे दुःख होताची वेगी पळालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. असंख्यातरे भक्त होऊन गेले, तिही साधनांचे बहु कष्ट केले. नव्हे कार्य करता भूमिभार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. आपल्या मनाला विचार करावा. काय विचार करावा की माझ्यापेक्षाही अनेक प्रकारे श्रेष्ठ माणसं या जगात आहेत, त्यांच्या मानाने मी एक सामान्य मनुष्य आहे. असं केलं की आपला अहंकार नाहीच होतो आणि मीच मोठा आहे, माझ्यासारखा ज्ञानी कोणी नाही असं म्हटलं तर आपला अहंकार वाढत जातो. एकापेक्षा एक जगात मोठी माणसं आहेत. कोण आहेत बघा. मनुष्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, गंधर्व श्रेष्ठ आहे. गंधर्वापेक्षा कोण श्रेष्ठ आहे, किन्नर श्रेष्ठ आहे. मग त्याच्यापेक्षाही काय आहे, काही वेळेला दैत्य पण श्रेष्ठ ठरतात. ते सर्व देवाने जिंकून घेतात, त्यांच्याकडे असणाऱ्या शक्तीने आणि त्यांच्याकडे असलेले देवाचे आशीर्वाद, ते तपश्चर्या करतात, देवाचे आशीर्वाद घेतात, त्यामुळे ते मोठे होतात. त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, देव श्रेष्ठ आहे. देवापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, देवांचा राजा इंद्र श्रेष्ठ आहे. इंद्रापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, दक्ष प्रजापती त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र त्या इंद्रापेक्षाही श्रेष्ठ आहे. आणि त्याच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, ब्रह्मदेव आहे. ब्रह्मदेवाच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे, शंकर आहे. आणि शंकराच्याही पेक्षा श्रेष्ठ कोण आहे, भगवान महाविष्णू श्रेष्ठ. म्हणजे एकापेक्षा एक या जगामध्ये श्रेष्ठ आहे. मनुष्य गंधर्व किन्नर दैत्य देव इंद्र दक्षादिपुत्र ब्रह्मपुत्र हे एकाहून एक श्रेष्ठ, त्याहून श्रेष्ठ शंकर, त्याहून ब्रह्मा श्रेष्ठ, त्याहून मी विष्णू श्रेष्ठ, मधून तो ब्राह्मण श्रेष्ठ, सकळा वरिष्ठ संतजन. मग भगवान महाविष्णूंना विचारलं तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. ते म्हणले माझ्यापेक्षा ब्राह्मण श्रेष्ठ आहेत. म्हणले मग ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कोण आहे. म्हणले ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ आहेत संतजन. ते कुठल्या जातीत जन्माला आले याला महत्त्वाचं नाही, संतांची जात पाहू नये.
लक्षात घ्या काय म्हटलंय पहा. जातीनं पूछे साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का पडा रहे दो म्यान. म्हणजे काय की जातीनं पूछिए साधु की. ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कोण आहेत? संत श्रेष्ठ आहेत. मग ते कोणत्या जातीत जन्माला आलेत याचा विचार करू नये. जातीनं पूछिए साधु की. मग काय पाहायचंय त्यांच्यातलं? पूछ लीजिए ज्ञान. त्यांना ते परब्रह्माचं ज्ञान किती आहे ते विचारावं. जातीनं पूछिए साधु की पूछ लीजिए ज्ञान, मोल करो तलवार का. तलवार किती चांगली त्याला महत्त्व आहे, त्याची वरची म्यान किती चांगली याला काही महत्त्व नाही. तसं वरच्या देहाला महत्त्व नाही, आतमध्ये किती ज्ञानी तो मनुष्य आहे त्याला महत्त्व आहे. म्हणून श्रेष्ठ कोण आहे? तर संत श्रेष्ठ आहेत. सर्वात श्रेष्ठ कोण आहेत? संत. देवापेक्षाही श्रेष्ठ आहेत म्हणून सांगितलं. त्याहून ब्रह्मा असे श्रेष्ठ, त्याहून मी विष्णू श्रेष्ठ, मज होऊन ते ब्राह्मण श्रेष्ठ, सकळा वरिष्ठ संतजन. या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे? संत श्रेष्ठ आहे. म्हणून म्हणलंय की साधू मिले संन्यासी मिले सतसंगत मिलना मुश्किल आहे. असे संत गाठ पडणं मुश्किल आहे, कारण ते सर्वापेक्षाही श्रेष्ठ आहेत. सकळावरिष्ठ संतजन, ब्रह्म जाणते संतजन, या स्तव संत जे खरे ब्राह्मण, उगाच यज्ञोपवीत केले धारण ते काय ब्राह्मण म्हणावे. नुसतं गळ्यात जानवं घातलं म्हणजे ब्राह्मण असं नाही. ब्राह्मण कोणाला म्हटलंय? ब्रह्म जानाति स ब्राह्मण. ज्याने ब्रह्म जाणलाय त्याला ब्राह्मण म्हटलंय. केवळ ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण झाला, केवळ गळ्यामध्ये जानवं घातलं म्हणून ब्राह्मण झाला असं नाही. ब्रह्म जानाति स ब्राह्मण. तसं ज्याने ब्रह्म जाणलंय ते कुठल्याही जातीत जन्माला आले असले तरी त्यांना तेवढाच श्रेष्ठ दर्जा आहे. ते सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहेत. उगाच यज्ञोपवीत धारण ते काय ब्राह्मण म्हणावे. वेदरूपी माझे शरीर पुरातन ब्राह्मणास के, ब्राह्मणाने ते केले रक्षण. त्यांच्या ठाई पवित्र सत्वगुण, शम दम सत्य तपासती. ब्राह्मणाला श्रेष्ठ का म्हटलंय? भगवंत म्हणतात की त्याने वेदांचं रक्षण केलं आहे म्हणून त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झालं आहे. त्याने सत्य, तप आणि दम याचं आचरण केलेलं आहे आणि म्हणून त्यांना मी श्रेष्ठत्व देतो असं परमात्मा म्हणतो. कोणते ब्राह्मण श्रेष्ठ आहेत? जे वेदाचं रक्षण करतात ते श्रेष्ठ आहे. ज्याने आपल्या इंद्रियावरती नियंत्रण ठेवले ते श्रेष्ठ आहे. जे सत्याचं आचरण, जे बोलणंही सत्य आणि वागणंही सत्य असे आहेत ते ब्राह्मण, त्यांना ब्राह्मण म्हटलेलं आहे. सत्य दम सत्य तपासते, अनुग्रह सहनशीलता जाणा, अनुभव आठवा श्रेष्ठ गुणा, या अष्टगुणयुक्त ब्राह्मण दैवतमाने मी माझे. असे 8 गुण ब्राह्मणामध्ये पाहिजेत. त्यांना मी दैवत मानतो असं भगवंत म्हणतात. मी ब्राह्मणांना मानतो पण त्या ब्राह्मणामध्ये हे 8 गुण असतील तर त्याला मी ब्राह्मण ही पदवी देतो म्हणाले. कुठले कुठले 8 गुण आहेत बघा. वेदरूपी माझे शरीर पुरातन, ब्राह्मणाने केले ते रक्षण. त्यांच्या ठाई पवित्र सत्वगुण, म्हणजे तो ब्राह्मण सत्वगुणी आहे का नाही ते पाहावं लागेल. त्याच्यामध्ये शमदम आहे का नाही पाहावं लागेल. क्षमाशीलता वृत्ती आहे का नाही त्याच्याकडे, त्याचं इंद्रियावरती नियंत्रण आहे का नाही, तो सत्य बोलतो का नाही, सत्याने आचरण करतो का नाही, तो तप करतो का नाही, त्याच्याकडे अनुग्रह देण्याचं सामर्थ्य आहे का नाही आहे, अनुग्रह सहनशीलता जाणं, सहनशीलता आहे का नाही, आणि समाधानी वृत्ती का नाही महत्त्वाचं आहे. काय म्हटलं आहे? असंतुष्ट द्विजः नष्टः. जो ब्राह्मण असंतुष्ट आहे तो नष्ट होऊन जातो काळाच्या ओघामध्ये. अनुग्रह सहनशीलता जाणा, अनुभव आठवा श्रेष्ठ गुण, या अष्टगुणयुक्त ब्राह्मण दैवतमाने मी माझे. असे जर हे 8ही गुण त्याच्याजवळ असतील
अशा ब्राह्मणाला मी दैवत मानतो असं भगवंत म्हणतात. नुसतं जानवं घातलंय म्हणून ब्राह्मण नाही, किंवा ब्राह्मणाच्या पोटी जन्माला आला म्हणून ब्राह्मण आहे असं नाही. ब्रह्म जानाति स ब्राह्मणः असं म्हटलेलं आहे. मी स्वर्ग मोक्षाचा अधिपती, मजही काही ते न मागती, इतरा याचना कैसे करते, ब्राह्मणतेची धन्य जगी. मग खरा ब्राह्मण कोणाला म्हणताय? मी स्वर्ग मोक्षाचा अधिपती, म्हणजे कुणाला स्वर्ग द्यायचा असेल, मोक्ष द्यायचा असेल तरी ते सामर्थ्य माझ्याकडे. पर कोण सांगताय? भगवंत सांगताय, महाविष्णू सांगताय. माझ्याकडे नाना प्रकारचे भोग देण्याचंही सामर्थ्य आहे आणि मोक्ष देण्याचंही सामर्थ्य आहे. एवढी सत्ता माझ्याकडे असून सुद्धा असे हे ज्ञानी ब्राह्मण माझ्याकडे काहीही मागत नाहीत. ती वेदाची निरपेक्ष सेवा करतायत. मी स्वर्ग मोक्षाचा अधिपती, मजही काही न ते मागती. एवढा मोठा मी द्यायला समर्थ आहे, पण ते माझी सेवा करतात, पण मला काही मागत नाही. मी स्वर्ग मोक्षाचा अधिपती, मजही काही ते न मागती, इतरा याचना कैसे करते, ब्राह्मणतेची धन्य जगी. मग लोकांकडे कसं मागते? जे लोकांच्या पुढे हात पसरत नाहीत त्यांना मी ब्राह्मण म्हणतो. दाता एक, कशी त्याची बघा, त्या ब्राह्मणाची कशी आहे श्रद्धा, कशी पाहिजे. दाता एक रघुनंदनवर कल्लंडी देल कोण, तया सोडून आम्ही जन कोणा प्रति मागावे. म्हणून आम्ही रामदास श्रीरामचरणी आमचा दृढ विश्वास, कोसळून पडवरे आकाश आणिकाची वासनं पाहू. काय वृत्ती असते त्यांची? दाता एक रघुनंदन, तो परमात्मा आम्हाला देईल. आम्हाला कोणापुढे हात पसरायची आवश्यकता नाही. त्याच्या मनात आलं ना तो कुणालाही प्रेरणा देईल, तो त्याला माणसाला आणून देईल. एके ठिकाणी एक सत्पुरुष आले होते, ज्ञानी होते, भूत भविष्य वर्तमान जाणणारे. आता तिथला त्यांचा सत्संग संपला आणि जायची वेळ आली. तर एक कोट्याधीश मनुष्य त्यांच्या पुढे आला, म्हणाला 7 पिढ्याला पुरेल, 7 पिढ्यांना पुरेल एवढं धन माझ्याकडे आहे, ऐश्वर्य आहे, मुलं बाळं नातवंड सगळं काही देवाकडे मागावं असं आता शिल्लक नाही आहे. सगळं देवाने मला दिलं आहे. उदारता दिली, दातृत्व दिलं आहे, सगळं दिलं आहे देवाने. आता तुम्ही मला सांगा की माझ्या 8व्या 9व्या 10व्या पिढीला पुरण्यासाठी, शिल्लक राहण्यासाठी मी असं कोणतं सत्कर्म करू की जेणेकरून मला हे सगळं पुढच्या पिढीलाही ते मला ठेवता येईल. तेव्हा ते म्हणाले, आता तर माझा मुक्काम इथून संपला आहे, पण मी तुम्हाला सांगतो, या गावाच्या वेशीवरती एक झोपडी आहे, तिथे एक सत्पुरुष राहतात. त्यांनी जर तुमचा शिधा स्वीकारला तर मग पुढच्या मुक्कामाला येऊन मला भेटा, म्हणजे मग मी तुम्हाला सांगेन म्हणाले. आणि तो कोट्याधीश मनुष्य होता. त्यांनी काय 5-6 गाड्या केल्या, बैलगाड्या, त्याच्यामध्ये धान्य भरलं. म्हणले चला त्या सत्पुरुषाला काय कमी होतं याच्याकडे. 7-8 बैलगाड्या भरून शिधा घेऊन गेला त्यांना द्यायला. आत गेल्यानंतर त्या सत्पुरुषाने विचारलं, मी तुमच्यासाठी शिधा आणलाय, आणू का? ते म्हणले नको. का? आहे आमच्याकडे सध्या. बघा, कुणाला दिलं तो आणखीन घेईल का नाही? यांनी सांगितलं नाही, आमच्याकडे आहे, कमी पडलं तर बघू, आमच्याकडे आहे. ते संपल्याशिवाय आम्ही नवीन घेणार नाही. झालं. पुन्हा 8 दिवसांनी आला, पुन्हा बघतो तर पुन्हा ते म्हणले भरलेलंच आहे. वरती बोर्ड काय लिहिलेला होता त्या साधूच्या दरबारात? योगक्षेमम वहाम्यहम. मी माझ्या भक्ताचा चरितार्थ चालवतोय असं त्याच्यावर लिहिलेलं होतं. आणि तो म्हणाला, माझी याच्यावर श्रद्धा आहे. काय? योगक्षेमम वहाम्य. तो माझा योगक्षेम चालवतो, मला कोणाकडे काही मागावं लागत नाही. तो श्रीमंत व्यापारी काय म्हणाला माहिती आहे का? तुमच्याकडचं धान्य संपलं की मला फोन करा किंवा तुमचा एखादा शिष्य पाठवा, मग मी 7-8 गाड्या माल पाठवून देईल तुमच्याकडे. साधू काय म्हणतो की मला कुणापुढे हात पसरायची वेळच नाही, कुणाकडे मी काहीही मागत नाही. लक्षात घ्या.
आणि मग झालं पुढच्या मुकावर ते सत्पुरुष आले. हा मनुष्य गेला श्रीमंत. म्हणले चल आता तुला उपाय सांगतो. उपाय सांगतो तुला, पुढच्या तुझ्या 8व्या 9व्या 10व्या पिढीला पुरेल एवढं तुझ्यावरती कृपा होण्यासाठी काय करावं ते मी तुला सांगतो म्हणाले. तर हा व्यापारी काय म्हणाला त्या सत्पुरुषाला? महाराज म्हणले मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळाले. म्हणले काय उत्तर मिळाले? म्हणाल तो साधू उद्याची काळजी करत नाही, आजच्या पुरता आहे ना बास झालं म्हणतो, उद्याचं उद्या बघू. म्हणजे ज्याला उद्याची काळजी नाही, मग त्याला उद्याची काळजी का नाही? तर त्याची सगळी श्रद्धा परमात्म्यावरती आहे. तो माझं चालवेल, मला कुणाकडे हात पसरायची काय आवश्यकता? मी कुणाकडे काही मागत नाही. त्याला वाटलं ना तर कुणाला तर प्रेरणा करेल, पाठवून देईल. मग अशा प्रकारची वृत्ती ज्यांच्याकडे आहे, बघा काय म्हटलं, मी स्वर्गमोक्षाचा अधिपती, मजही काही ते न मागती, इतरा याचना कैसे करते, ब्राह्मणतेची धन्य जगी. तेच ब्राह्मण श्रेष्ठ आहे म्हणाले. कोण? जे कुणापुढे हात पसरत नाहीत. गजानन विजय ग्रंथात सुद्धा सांगितलंय ना, काय म्हटलं पहा, प्रसंग याचना करण्याचा मजवरी आणू नको साचा. प्रसंग याचना करण्याचा, कोणापुढे हात पसरायची वेळ देवा माझ्यावर येऊ देऊ नको. प्रसंग याचना करण्याचा मजवरी आणू नको साचा, देवा दासगणूचा अभिमान व्हावा मानसी. देवा दासगणूचा अभिमान बाळग, बाकी काही नको. एवढा गजानन विजय ग्रंथ त्यांनी लिहिला. त्या शेगावच्या ट्रस्टीने त्याला विचारलं की आम्ही तुम्हाला भरपूर, त्यांनी चांदीच्या ताटात भरून चांदीचे रुपये आणले होते महाराजांना द्यायला, आणि त्याच्यावर एक वस्त्र झाकलेलं होतं. दासगणू महाराज काय म्हणाले, मला हे चांदीचे रुपये नको, ते सगळे तुमच्या इकडे जमा करून घ्या, तुमच्याकडे, मला त्यात मी काही घेणार नाही. म्हणजे मग काय म्हणले, ते जे झाकलेलं वस्त्र आहे ना त्या ह्याच्यावरती, ते म्हणले तेवढं महाराजांच्या पायाला लावा आणि गेरूमध्ये भिजून मग मला द्या. भगव्या रंगाचं करून गेरूमध्ये भिजवा आणि कॉटनचं कापड ते गेरूमध्ये भिजवा, पिळा, वाळवा आणि ते मला प्रसाद म्हणून द्या. बघा एवढं सगळं केलं आहे ना. स्वतःकडे अधिकार ठेवलेत का त्या गजानन विजय ग्रंथाचे? नाही, संस्थेला देऊन टाकले. मग असे संत जे देवाकडे काहीच मागत नाहीत, दिलंय तर म्हणले नको, टाळ. देव कसा आहे? टाकेता लावितो मागे, देवदाताची झाला. पण खरा भक्त कसा आहे? भक्त तो घेईना काही, देवे त्रैलोक्य दिधले. तो मला काहीच नको. मग असे जे माझे भक्त आहेत त्यांना मी ब्राह्मण म्हणतो म्हणाले. कोण? मी स्वर्गमोक्षाचा अधिपती, मजही काही ते न मागती, इतरा याचना कैसे करते, ब्राह्मणतेचे धन्य जगी. अहर्निश करते माझी भक्ती. असे ते ब्राह्मण अहर्निश माझी भक्ती करतात. कसे? जे कोणापुढे हात पसरत नाहीत, ते ज्यांना मी श्रेष्ठ मानतो असं भगवंत म्हणतो. अहर्निश करते माझी भक्ती, सर्वा ठाई माझी व्याप्ती, परंतु ते मजही व्यापिती, ब्राह्मण खरे धन्य जगी. वास्तविकता मी सर्वांना व्यापून उरलोय, पण ते मला व्यापून उरलेत म्हणाले. त्यांच्या हृदयामध्ये मी बसलोय. सर्व ठाई माझी व्याप्ती, परंतु ते मजही व्यापिती, ब्राह्मण खरे धन्य जगती. म्हणून सांगतो सर्वजना, माझी करणे उपासना, मन वाणे दृष्टीचे फळ जाणा, मद उपासना सत्य सत्य. मुलांना उपदेश करतायत कोण? ब्रह्मदेव, ऋषभदेव, आणि ते सांगतायत. म्हणूनही सांगतो सर्वजना, माझी करणे उपासना. परमात्म्याने मला काय सांगितलं आहे? जो माझी उपासना करतो, माझी करणे उपासना आणि मन वाणी दृष्टीचे फळ जाणा, मद उपासना सत्य सत्य. मनाने माझी उपासना करावी, वाणीने म्हणजे भगवंताचं नाव घ्यावं. मनाने माझी उपासना करावी, वाणीने माझी उपासना करावी, आणि दृष्टीने पण माझी उपासना होणार. जिकडे पाहावे तिकडे तू दिसती नाही ना.
दृष्टीने पण, म्हणजे त्या दृष्टीला सुद्धा मी दिसलो पाहिजे जिकडे तिकडे. मना वाणी दृष्टीचे फळ जाणा, मत उपासना सत्य सत्य, अशी माझी उपासना करावी असं मला परमात्म्याने सांगितलंय. तोच उपदेश मी तुम्हाला करतो असं ऋषभदेव म्हणतात. ऐसा भगवान ऋषभदेव उपदेश करून स्वयमेव भरता देऊन राज्य वैभव निघून गेला अरण्यासी. अशा रीतीने उपदेश करून आपला ज्येष्ठ पुत्र जो भरत राजा, त्याला त्यांनी त्या ऋषभदेवाने राज्य त्याच्या स्वाधीन केलं आणि ऋषभदेव अरण्यामध्ये निघून गेले. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि. श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करू तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी सकळ, सेवुनी झाले जनसुफळ. पहा पर्वणी आली अवनी, ही अघहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करू तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गाऊनी. शास्त्र पुराणे मुक्तमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करू तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस चित्त. लोक सुखमळे संत द्विज कोळे, सेवुनी रमले गान हरपले रस पिता. आरती करू तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवेना कोणाचा. प्राणची कीर्तनकारांचा, मेवा कविवर संतांचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा रवी अंतरिचा तमहरता. आरती करू तुझ भगवंता. ग्रंथन वेहा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथही वदते कृष्णपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.